यांच्या गळ्याला हाताला पायाला हा मांजा अडकतो आणि त्याच्यामुळे काहींचे गळे कापले, काहींचे पाय कापले, काही त्या गाडीवर जाणारे जे आहेत ते मांजा अडकल्यामुळे गाड्या एकमेकाला धडकून अपघात झाले आणि अपघात झाल्यामुळं त्यांनाही दुखापत गंभीर स्वरूपाची झाली. अशा प्रकारच्या दुर्घटना या नायलॉन मांजामुळे होतात आणि याच्यामुळे काहींना कायमचं अपंगत्व आलं, तर काही जणांना मृत्यूलाही सामोरं जावं लागलं, काहींचा बळी गेला या मांजामुळं. आणि या घटना दरवर्षी घडतात वेगवेगळ्या भागात, वेगळ्या शहरात. आपल्याकडे नगरमध्ये या घटना घडत असतात. तर हे आपलं झालं माणसाच्या बाबतीत. आता हा जो मांजा आहे हा पतंग आकाशात जातो वरती आणि मांजा कटल्यानंतर झाडांवरती आणि छातांवरती पसरून राहतो आणि जे पक्षी आकाशात मुक्त विहार करीत असतात त्या पक्ष्यांच्या डोळ्यांना तो मांजा दिसतो का? नाही दिसत. मग ते पक्षी त्याच्यामध्ये अडकतात, त्याचे पंख अडकतात आणि काहींचे पंख छाटले जातात, काहींच्या पंखात अडकल्यामुळं रक्तस्राव होतो आणि काही पक्षी असे आपल्याला पाहिले असतील, आपण वरच्यावर मरून पडलेले आहेत, पाहिले का कोणी? अशा पद्धतीने पक्षी मरतात, जखमी होतात. अनेक पक्ष्यांच्या जीवावरती हा नायलॉन मांजा जो आहे तो बेतला जातो. त्याच्या यावर्षीपेक्षाही जास्त मोठ्या संख्येने यावर्षीच्या संक्रांतीला उडवायची. परंतु ते कोणता मांजा लावायचा, त्याला दोर जो लावतो आपण तो कोणता? तर नायलॉन मांजा सोडून. बरोबर आहे. कोणता कोणता मांजा आहे? बरेली, आणखी पांडा, आणखी सुरतवाला. हे सगळे मांजे तुम्हाला माहिती आहेत, आहे ना? बरेली आहे, पांडा आहे, सुरती मांजा आहे आणि आणखीनही काही नवीन मांजे आलेले आहेत. तर हा जो मांजा आहे बाकीचा तो आपल्या हातापायाला लागला, पक्षाला लागला तरी कापत नाही. त्याच्यामुळं कुठली इजा जास्त प्रमाणात होत नाही, तो सहजपणे हाताने पायाने तोडता येतो. तर अशा पद्धतीचे जे दोर आहेत, मांजा आहेत, ते आपण वापरून पतंग उत्सव साजरा करायचा आहे. दुसरी गोष्ट, पतंग उडवताना बरेच जण रस्त्याला गल्लीमध्ये घेऊन पतंग पाळतात उडवताना, बरोबर आहे की नाही? तर तसं करायचं नाही, कारण त्यांनी जाणारे येणारे गाडीवर, सायकलवर, त्यांना ते मांजा अडकून इजा होण्याची शक्यता असते. म्हणून पतंग उडवताना शक्यतो मोकळ्या जागेवर जाऊन आपण पतंग उडवायचं आहे, बरोबर आहे का? जिथं विद्युतच्या तारा नाहीत, गॅलरीमध्ये जर गॅलरीवर गच्चीवरून तुम्ही उडवत असाल तर त्या गच्चीला कठडे पाहिजेत, नाही तर पतंग उडवता उडवता खाली, गच्चीवरून खाली, मग काय होईल? पतंग आहे खाली ना आपण आहे खाली ना आपण खालून वर. तर त्याच्यामुळं पतंग उडवताना काळजी घ्यायची. एक नायलॉन मांजा वापरायचा नाही. दुसरी गोष्ट, वर्दळीच्या ठिकाणी जिथं वाहनं आणि माणसाची वर्दळ असती त्या ठिकाणी आपण पतंग न उडवता मैदानातून उडवायचं. आता इथं जर तुम्ही पतंग उडवायला आले तिथं वरती तारा नाहीत, काय नाहीत, बाकीचे कोणी गाड्या नाहीत, माणसं नाहीत, इथं उडवू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पतंग कटल्यानंतर बरेच जण ते कटलेला पतंग पकडण्यासाठी पळता का नाही? आणि ते पण पुढं वर बघून त्या पतंगाकडे पाहत आपण रस्त्याने पळत राहतो आणि समोरून गाडी आलेली आपल्याला कळत नाही, ती गाडी आपल्या अंगावर, म्हणजे आपलंही अपघात आणि त्या गाड्यावाल्याचाही अपघात, त्याच्यामुळं अपघाताचं प्रमाण वाढू शकतं. म्हणून कटलेला पतंग पकडण्यासाठी रस्त्यावरती सैरभैर पळायचं अजिबात नाही. त्याला पतंगाला खाली पडून द्यायचं कटलेला आणि मग सावकाश जाऊन उचलायचं. पण ते तुम्ही करणार नाही, कारण तुम्हाला 4-5 जण असले की तिकडून 2 पळतात, तिकडून 4 पळतात, त्या मी पकडणार आधी का तो पकडणार आधी, याच्यामध्ये मग त्याच्यावर भांडणं पण होते. मग त्याच्यात तो पतंगही फाटून जातो बऱ्याच वेळा, बरोबर आहे की नाही? म्हणून कटलेला पतंग जो आहे तो पकडण्यासाठी जायचं नाही. पतंगाची काही किंमत जास्त नसते, 8 रुपये 10 रुपयाला पतंग मिळतो आपल्याला. त्याच्यामुळे कटलेला पतंगाच्या भानगडीत पडू नका. सहजासहजी सापडला तर घ्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता बाजारात 2 प्रकारचे पतंग आले. एक कागदी पतंग जो पूर्वीपासून होता आणि आता एक प्लॅस्टिक पतंग आला आहे, बरोबर आहे ना? तर आपण कागदाचा पतंग उडवायचा, विकत घ्यायचा. प्लॅस्टिक पतंग घेतल्यानंतर तो कटल्यावर तसाच पडून राहतो, त्याचं विघटन होत नाही. तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातक स्वरूपाचा आहे. जसं कॅरीबॅगचं विघटन होत नाही तसं त्या प्लॅस्टिकच्या पतंगाचं विघटन होत नाही. तर या 3-4 गोष्टी आपण लक्षात ठेवणार का? मग येत्या संक्रांतीला नायलॉन मांजा वापरायचा, नायलॉन मांजा वापरायचा.